राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। दोष सिद्धीवरील स्थगिती त्यांची कायम ठेवण्यात आलेली आहे। कोकाटेंच्या फेरविचार याचिकेवर 6 महिन्यात निर्णय घ्या, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाला आदेश दिलेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे उपस्थित आहेत। अभिजित, नेमके काय अपडेट्स आहेत आता? माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमधील एक आर्थिक फसवणुकीचं प्रकरण होतं, ज्यामध्ये राज्य सरकारची फसवणूक करून त्यांनी सदनिका लाटल्याचं प्रकरण होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अटकेविरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या दोष सिद्धीला स्थगिती कायम ठेवलेली होती आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली आहे। या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने कोकाटेंच्या फेरविचार याचिकेवर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाला दिलेले आहेत। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना हा सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळालेला आहे। आता 6 महिन्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल आणि त्यानंतर मग पुढचा सुनावणी दरम्यान याचिकेवर नेमका काय निर्णय होतो ते आता मुंबई उच्च न्यायालयामध्येच होणार आहे। अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरील संकट तुर्तास टळलंय, त्यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळालाय। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।